अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. सर्वसाधारणपणे जशास तसे या बाण्यानं वागलं पाहिजे असं माणसाला वाटतं. याबाबत विनोबांनी म्हटलंय, विचारणाऱ्याच्या प्रश्नात 5 शेर राग असेल तर माझ्या उत्तरात प्रेम 5 शेरापेक्षा कमी नसणं म्हणजे जशास तसं. क्षमा या दैवी गुणाचं स्वरूप समजून घ्यायलाच हवं असं आहे. स्वामी विवेकानंद एकदा रेल्वेतून प्रवास करत होते तेव्हा 2 इंग्रज स्वामींना समजणार नाही या कल्पनेनं त्यांच्या संन्यासी वेशाची इंग्रजीतून कुचेष्टा करत होते. एका स्टेशनवर डब्यात गार्ड आला तेव्हा स्वामींनी अस्खलित इंग्रजीमध्ये त्याच्याशी संभाषण केलं. ते ऐकून कुचेष्टा करणारे इंग्रज ओशाळले आणि त्यांनी स्वामींची क्षमा मागितली. त्यावर स्वामी म्हणाले, ते मी मला लावूनच घेतलं नाही. याउलट ते परदेशी जाण्यासाठी जहाजानं प्रवास करत असताना एक धर्मोपदेशक हिंदू धर्माची नालस्ती करत होता. ते ऐकताच, इथून पुढं हिंदू धर्माविरुद्ध एक शब्दही बोललात तर तुम्हाला उचलून समुद्रात फेकून देईन असा जबरदस्त दम भरून स्वामी विवेकानंदांनी त्याचा आवाज बंद केला. हे 2 प्रसंग असं सांगतात की वैयक्तिक पातळीवरचं सहन करावं, पण धर्म किंवा राष्ट्र याविरुद्धचे अपराध सहन करणं हा गुण नसून ते दौर्बल्य आहे. साधारणपणे माणसं याच्या उलट वागत असतात. दुसऱ्याला आपण क्षमा करण्यानं आपली क्षमता वाढते, स्वतःच्या चुकांसाठी मात्र साधना जास्त करावी. दुसऱ्याचं किती सहन करावं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जळाचे लोट घेऊन नद्यांचे संघाट आले तरी समुद्र पोट मोठं करून त्यांना सामावून घेतो. तैसे जयाचा ठाई न सहाणे कहीची नाही. आणि मी किती सहन करतो असाही भाव न येता सहन करण्याला अनाक्रोश क्षमा असं त्यांनी म्हटलंय. हे जास्तच कठीण आहे, पण जास्त उंचीचं नक्कीच आहे. आपल्याला झेपेल का असा विचार न करता प्रसंग आल्यावर ज्ञानदेवांना आणि सर्व संतांना स्मरून प्रयत्न करावा. संत स्मरण आणि नामस्मरण यातून ही शक्ती विकसित होते. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.